महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात सध्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठलाय। एकेकाळी शांत आणि सुरक्षित शहर म्हणून देशभरात नावलौकिक मिळवलेलं पुणे आता गुंडांचं आणि भाई लोकांचं शहर बनू पाहतंय की काय अशी भीती सामान्य पुणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे। याचं अत्यंत विदारक आणि संतापजनक उदाहरण नुकतंच हडपसर भागातील 15 नंबर चौकात पाहायला मिळाले। भर दिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी एका बँकेच्या वसुली एजंटांनी एका सामान्य नागरिकाला ज्या अमानुषपणे मारहाण केली आहे त्यामुळे पुण्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या घटनेनं केवळ गुन्हेगारांचं धाडस समोर आलेलं नाहीये तर पुणे पोलिसांची अकार्यक्षमता, निष्क्रियता आणि एकूणच संशयास्पद भूमिकेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर पुणेकरांमधून संतापाची लाट उसळते आणि पोलीस नेमके काय करतायत असा उद्विग्न सवाल विचारला जातोय। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पुण्यातील हडपसर परिसर हा अत्यंत गजबजलेला आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो। या भागातील 15 नंबर चौकात घडलेल्या या घटनेनं माणुसकीला काळीमा फासण्याचं काम केलंय। इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड वसुलीसाठी काम करणाऱ्या 3 मुजोर एजंटांनी एका दुचाकीस्वाराला भर रस्त्यात अडवलं। वसुलीच्या नावाखाली या एजंटांनी त्या व्यक्तीला अत्यंत अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली। ती व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत होती, मदतीसाठी याचना करत होती, परंतु या मुजोर गुंडांना कशाचीही भीती उरलेली नव्हती। ज्या चौकात ही घटना घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा आहे, तिथून हजारो लोक ये जा करत असतात, तरी या एजंटांनी भर चौकात कायदा आपल्या हातात घेतला। या मारहाणीचा थरार प्रत्यक्ष रस्त्यावर सुरू होता। या मारहाणीचा व्हिडिओ जेव्हा समोर आला तेव्हा पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर काटा आला। या घटनेनं केवळ मारहाणीची क्रूरता दाखवली नाही तर गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही हे अत्यंत प्रकर्षाने अधोरेखित केलं। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि गंभीर बाजू म्हणजे पोलिसांची घटनास्थळावरील अनुपस्थिती आणि त्यानंतर समोर आलेली कमालीची निष्क्रियता होय। हडपसरचा 15 नंबर चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील चौक आहे। या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेहमीच उपस्थिती असणं अपेक्षित असतं। याशिवाय स्थानिक पोलीस स्टेशनचं बीट मार्शल आणि गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी या भागात सातत्यानं फिरत असतात। असं असताना भर रस्त्यात इतका मोठा राडा सुरू होता, एका नागरिकाला गुंड भर चौकात तुडवत होते, तरीही पोलिसांना याचा पत्ता कसा लागला नाही हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय बनलाय। नागरिक जेव्हा संकट समयी पोलिसांकडे पाहतात तेव्हा पोलीस यंत्रणा कुठं गायब झाली होती असा संतप्त प्रश्न आता विचारला जातोय। चौकात जेव्हा मारहाण होत होती तेव्हा पोलीस नेमके कुठे झोपले होते असा उद्विग्न सवाल उपस्थित करून पुणेकरांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवलाय। पुण्यातील पोलिसांच्या भूमिकेवर जनतेचा रोष असण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे पोलिसांचे प्राधान्यक्रम चुकले। पुणेकरांचा हा जाहीर आरोप आहे की पुणे पोलीस हे शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांवर आणि सिग्नलवर केवळ वाहन चालकांना पकडून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यासाठी किंवा इतर प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठीच मोठ्या उत्साहाने उभे असलेले दिसतात। वाहतुकीच्या नावाखाली अडवणूक करून वसुली करण्यात पोलिसांचा मोठा वेळ आणि ऊर्जा वाया जाते। मात्र जेव्हा अशा गजबजलेल्या चौकांमध्ये एखाद्या नागरिकावर प्राणघातक हल्ला होतो किंवा गुंड रस्त्यावर उच्छाद मांडतात तेव्हा पोलीस नाक्यावरून गायब झालेले दिसतात। वसुलीसाठी सज्ज राहणारे पोलीस अशा गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडत असताना कुठे गायब होतात हा प्रश्न अत्यंत रास्त आहे। या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा गुन्हेगारांवर वचक ठेवणारी नसून केवळ सामान्य जनतेला त्रास देऊन वसुली करणारी यंत्रणा अशी बनत चालली आहे का असा संशय बळावत चाललाय। या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेला हलगर्जीपणा केवळ घटनास्थळी वेळेवर न पोहोचण्यापुरता मर्यादित नाही तर घटना घडून गेल्यानंतर
ज्या पद्धतीने तपास आणि कारवाईची दिशा ठरवण्यात आली त्यावरूनही पोलिसांच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाते। जेव्हा हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि संपूर्ण शहरातून पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठली, तेव्हा कुठं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। कारवाईचा देखावा करण्यासाठी पोलिसांनी तातडीनं तिन्ही वसुली एजंटना अटक केली आणि त्यांच्यावर खंडणी तसेच मारहाणीचे गुन्हे दाखल केले। परंतु जनतेचा रोष शांत करण्यासाठी पोलिसांनी जे पुढील पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक होतं। काही दिवसांनी पोलिसांनी असा दावा केला की ज्या व्यक्तीला मारहाण झाली होती त्यानेही उलट मारहाण केली आहे आणि तसे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। या दाव्याच्या आधारे पोलिसांनी तक्रारदार पीडित व्यक्तीवरही गुन्हा दाखल केला। पोलिसांच्या या भूमिकेमुळे सामान्य जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जर एखाद्याने प्रतिकार केला असेल तर त्यालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं कितपत योग्य आहे असा सवाल कायदे तज्ज्ञ आणि नागरिक विचारतायत। यावरून पोलिसांना केवळ आपली ढिसाळ कामगिरी लपवण्यासाठी दोन्ही बाजू दोषी असल्याचं दाखवून प्रकरणावर पडदा टाकायचा आहे का अशी शंका व्यक्त केली जाते। या एका घटनेनं पुण्यातील ढासळलेला कायदा आणि सुव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे काढले। पुणे शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। भर रस्त्यावर कोयते काढून दहशत माजवणारी कोयता गँग असो, ड्रग्सचं वाढतं जाळं असो किंवा आता खासगी बँकांच्या नावाखाली सुरू असलेली ही गुंडगिरी असो, या सर्व घटनांनी पुण्याची सुरक्षितता धोक्यात आणली आहे। सामान्य माणसाने रस्त्यावरून चालायचं कसं असा प्रश्न आता निर्माण झालाय। शहरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत। रात्रीच्या वेळी टोळक्यांची दहशत असते आणि पोलीस मात्र केवळ कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असतात। पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे अनेक दावे केले होते, परंतु हडपसरमधील या घटनेनं पोलिसांच्या या सर्व दाव्यांमधील हवा काढून घेतली आहे। जर भर दिवसा मुख्य चौकात अशा घटना घडत असतील तर पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनचा आणि रात्रीच्या गस्तीचा उपयोग काय असा तिखट सवाल आता उपस्थित होतोय। खासगी बँका आणि वित्तीय संस्थांकडून होणारी ही वसुलीची पद्धत सुद्धा आता कायद्याच्या कक्षेतून बाहेर जाऊन गुंडगिरीच्या मार्गावर आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने वसुलीसाठी अत्यंत कडक नियमावली घालून दिली आहे। कोणत्याही कर्जदाराला किंवा क्रेडिट कार्ड धारकाला मारहाण करण्याचा, धाक दाखवण्याचा किंवा अपशब्दात बोलण्याचा अधिकार या एजंटांना नाही। वसुली केवळ कायदेशीर मार्गाने आणि सन्मानजनक पद्धतीनेच झाली पाहिजे असा आरबीआयचा स्पष्ट निर्देश आहे। परंतु बँका अधिक नफा कमवण्यासाठी आणि वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी स्थानिक गुंडांना, रिकामटेकड्या मुलांना अशा कामावर नेमतात, ज्यांच्यावर मारहाणीचे आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना बँका आपले वसुली एजंट बनवतात। पोलिसांचे या सर्व गोष्टींवर कसलंही नियंत्रण उरलेलं नाहीये। पोलीस आयुक्त आता आदेश काढतायत की वसुली एजंटांचे पोलीस व्हेरिफिकेशन केले पाहिजे, परंतु हा शहाणपणा पोलिसांना अशी एखादी मोठी घटना घडल्यानंतर किंवा एखादा जीव धोक्यात आल्यानंतरच का सुचतो हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतो। पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला हा प्रश्न आता केवळ एका मारहाणीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो राजकीय पातळीवरही तापू लागलाय। खासदार आणि लोकप्रतिनिधींनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलंय। जर लोकप्रतिनिधींनाही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करावे लागत असतील तर परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे याची कल्पना येते। पुण्याचे पालकमंत्री आणि पोलीस प्रशासन या सर्वांनी मिळून या शहराला गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। पोलीस केवळ वसुलीच्या चौकात आणि नाक्यांवरच व्यस्त राहतील आणि गुन्हेगार अशा प्रकारे सामान्य जनतेला रस्त्यावर तुडवत राहतील तर तो दिवस लांब नाही जेव्हा नागरिक स्वतःच्या सुरक्षेसाठी कायदा हातात घेतील आणि अराजकता माजेल। शेवटी या संपूर्ण प्रकरणातून एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे पुणे पोलिसांना आता आत्मपरीक्षण करण्याची प्रचंड गरज आहे। पोलिसांना आपला वचक पुन्हा निर्माण करावा लागेल। खाकी वर्दीची भीती ही सर्वसामान्य माणसाला वाटता कामा नये, तर ती गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारी असली पाहिजे। परंतु सध्या पुण्यात नेमकं उलट चित्र पाहायला मिळतंय। गुन्हेगार निर्धास्तपणे वावरतायत आणि सामान्य माणूस मात्र घाबरून जगतोय। पोलिसांनी आता केवळ नाक्यांवर थांबून वसुली करण्याच्या आपल्या प्रतिमेतून बाहेर पडावं आणि शहरातील अशा संवेदनशील चौकांमध्ये भर रस्त्यात जेव्हा गुंडगिरी होते तेव्हा तिथे पोलिसांचं अस्तित्व दिसलं पाहिजे। कायद्याचं राज्य म्हणजे केवळ कागदावरचे नियम नव्हे, तर ते सर्वसामान्यांना सुरक्षिततेची भावना देणारे असले पाहिजे। हडपसरची घटना पुणे पोलिसांसाठी एक गंभीर इशारा आहे। जर पोलिसांनी अजूनही आपली झोप उडवून कर्तव्य दक्षता दाखवली नाही तर पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे असे चव्हाट्यावर येत राहतील आणि पोलीस यंत्रणेवरील उरला सुरला विश्वासही संपून जाईल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।